झी 24 तास एक पाऊल पुढे। मनमाड इथल्या युवकांना कृषी शास्त्राची पदवी घेऊन पॉली हाऊस उभारलंय। विशेष बाब म्हणजे सरकारी नोकरीला रामराम करत या तरुणानं शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला। त्याला यशही आलंय। पाहूया एक रिपोर्ट। नांदगाव तालुक्यातलं हे एकमेव पॉली हाऊस आहे। दत्तात्रय कोळी या तरुणाच्या मेहनतीचं हे फळ आहे। कृषी शास्त्राची पदवी घेऊन सरकारी नोकरी दत्तात्रयला मिळाली, मात्र या नोकरीच्या मोहात न पडता त्यानं शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला। पाण्याचा तुटवडा असतानाही योग्य नियोजन करून त्यानं पॉली हाऊस मध्ये सिमला मिरचीचं पीक घेतलं। 10 गुंठे जागेवर पॉली हाऊस उभारण्यासाठी 7 लाखांचा खर्च आला। त्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत बँकेकडून कर्ज घेतलं। मार्केटचा अभ्यास करून लाल आणि पिवळ्या रंगाच्या सिमला मिरचीचं पीक घेतलं। 1.25 फूट अंतरावर बेड वाफे तयार करून 2600 रोपांची लागवड केली। रोपांसाठी 30,000, खतांसाठी 1 लाख तर मजुरी 1 लाख असा खर्च आला। दत्तात्रय यानं आतापर्यंत 15 टन माल विकलाय। सरासरी 40 रुपये किलो भावानं 8 लाखांचं उत्पन्न त्यानं मिळवलंय। तंत्रशुद्ध लागवड, पाण्याचं योग्य नियोजन यामुळे उत्पन्न वाढलंय। बाजारपेठेसाठी दत्तात्रय यानं मुंबई, कल्याण, पुणे येथे भेटी दिल्या। रेल्वेनं माल पाठवल्यामुळे वाहतूक ही स्वस्तात झाली। सरकारी नोकरी सोडून दत्तात्रयानं शेतीत मिळवलेलं यश युवा वर्गाला नक्कीच प्रेरणादायी आहे। झी 24 ताससाठी निलेश वाघ, मनमाड। झी 24 तास एक पाऊल पुढे।